नमस्कार, मी डॉक्टर केतकी गुणे कौजलगी नित्यम दीपकमतर्फे तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. मंडळी, आज 21 जून म्हणजे आंतरराष्ट्रीय योगा दिवस आणि आज वटपौर्णिमाही आहे. त्यामुळे यावर्षीची या दुहेरी युगामुळे आलेली एक वेगळी थीम आपण केली आहे, ती म्हणजे आजच्या योगा दिवशी वुमन एम्पॉवरमेंट थ्रू योगा म्हणजे महिला सक्षमीकरण. त्यानिमित्ताने योगा आणि आयुर्वेद या दोन्ही शास्त्रांचा जर विचार केला तर दोन्ही शास्त्रे आपल्या भारतीय मातीमध्ये उगम पावलेलं शास्त्र आहे आणि दोन्ही एकमेकांना पूरकही आहे. आयुर्वेद या विषयावर मी तर नेहमी तुमच्याशी बोलत असतेच, पण आज योगा डेच्या निमित्ताने आपल्याकडे आज योगतज्ञ आलेले आहेत. त्यांचं मी खूप स्वागत करते. नमस्कार श्रियाताई. नमस्ते केतकी. श्रियाताईंची मी थोडक्यात ओळख करून देते. श्रियाताई या योगतज्ञ आहेत. त्यांनी पुणे युनिव्हर्सिटी आणि कैवल्यधाम लोणावळा इथे CCY म्हणजे सर्टिफिकेट कोर्स इन योगा हे 2017 साली केलं. याबरोबरच आयुष मंत्रालयाचं योगा सर्टिफिकेशन बोर्डचं त्यांना योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर हे प्रमाणपत्र देखील मिळालेलं आहे आणि गेल्या 7 वर्षापासून त्या पुण्यामध्ये योगतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तुमचं खूप खूप स्वागत करते. थँक्यू. आज योगा दिवस, त्यामुळे आपल्या या योगाचा दैनंदिन आयुष्यात आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो, योगाबद्दल जे गैरसमज आहेत ते कसे दूर होतील, या दृष्टीनं आपण आज श्रियाताईंशी गप्पा मारणार आहोत. तर आपण मला वाटते प्रश्नांना सुरुवात करायला हरकत नाही. सगळ्यात महत्त्वाचा पहिला जो प्रश्न सगळ्यांना आहे, योगा म्हणजे काय ॲक्च्युली? ओके, योग म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जनरली 2 प्रतिमा येतात. एक आयदर आसनस्थ एखादी व्यक्ती येते किंवा एखादी ध्यानावस्थेत बसलेली व्यक्ती येते. मग योग म्हणजे फक्त आसनं किंवा फक्त ध्यान करणारं इतक्या पुरतच सीमित आहे का? तर नाही. योग हे मन, बुद्धी आणि शरीर या तिघांचा संयोग करून स्वतःची प्रगती करून घेण्याचं एक शास्त्र आहे. योगाची ढोबळमानानं व्याख्या केली तर असं म्हटलं जातं की योग म्हणजे संयोग किंवा कनेक्शन. कशातलं कनेक्शन? तर आत्मा आणि परमात्मा ह्याच्यामधलं कनेक्शन म्हणजे योग. पतंजली ऋषींनी अतिशय समर्पक व्याख्या केली आहे योगाची. ते म्हणतात, योगः चित्तवृत्ती निरोधः. याचा अर्थ काय? तर योग म्हणजे मनात घडणाऱ्या घडामोडींवर, उलाढालींवर, मनातल्या विविध घडणाऱ्या गोष्टींवरती तुम्ही जेव्हा कंट्रोल करायचा प्रयत्न करता, त्याच्यावरती संयमन करण्याचा प्रयत्न करता, त्याला योग म्हणतात. तर ही अतिशय समर्पक व्याख्या आहे. भगवद्गीतेमध्येही योगाच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत. जसं की योग कर्मसु कौशलम, म्हणजे कुठलंही काम तुम्ही कौशल्यपूर्वक केलं पाहिजे. आता कौशल्यपूर्वक म्हणजे फक्त एक्सपर्टीज नाही, तर तिथे तुमचा समर्पण भाव आणि डिटॅचमेंट ह्या दोन्हीही गोष्टी आल्या पाहिजेत. तर भगवद्गीतेने सुद्धा योगाचं अतिशय उत्तमरित्या वर्णन केलं. इनफॅक्ट कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग यासारखे योग भगवद्गीता आपल्याला देते. आणि आताच्या काळात, सध्याच्या काळात जर आपण म्हणालं तर योग थोडा बदलत चालला आहे अकॉर्डिंग टू आर रिसेंट लाईफस्टाईल. जसे जसे आपले रिक्वायरमेंट्स बदलतात त्याप्रमाणे योगाचीही आपल्याला गरज भासू लागली आहे आणि सर्वांनी आजच्या दिवसाच्या अनुषंगाने योगाची साधना सुरुवात करावी. हो, आजचा खरंच चांगला दिवस आहे त्या दृष्टीनं. आणि आत्ता जसं तुम्ही म्हटलात की आता काळ आपला बदलत चाललेला आहे, तर या दृष्टीनं योगाचं महत्त्व काय आहे आणि योगा हा का केला पाहिजे? योगाचं नक्कीच महत्त्व आहे, कारण आता आपण सगळीकडे पाहतो की देर इज अ फॉल्टी लाईफस्टाईल, डाएट हॅबिट्स, बॅड हॅबिट्स असतात किंवा एकंदरच प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा पोल्युटंट्स, केमिकल्सचा खूपच लोड सध्या आपण सगळीकडे पाहायला मिळतो. तर ह्या सगळ्यावरती योगशास्त्र तुम्हाला मदत करतं पावलोपावली. कारण प्रत्येकाचा व्यक्तिगत विकास करण्यासाठी आपल्याला 4 पातळ्यांवर काम करायला लागतं. एक म्हणजे शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक. तर ह्या 4ही पातळ्यांवरती तुम्ही तुमचं पीक ऑफ द फिटनेस जर तुम्हाला अचीव करायचं असेल तर योगशास्त्र तुम्हाला पावलोपावली मदत करतं. की आसनं केली तर तुम्हाला शारीरिक फिटनेसमध्ये मदत करतात किंवा ध्यानधारणा, प्राणायाम प्रॅक्टिसेस तुम्हाला मानसिक आणि बौद्धिक आरोग्य उत्तम करण्यामध्ये मदत करतात. आणि ध्यानामुळे किंवा भक्तियोग किंवा असे जे योग सांगितलेले आहेत, मंत्रयोग, यामुळे तुम्ही तुमची स्पिरिच्युअल सुद्धा प्रगती करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे योगाचं आपण
महत्त्व आणि जाणून त्याचा अवलंब केला पाहिजे. अच्छा, म्हणजे आता तुम्ही जसं सांगितलं की बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की योगासन म्हणजे आसनं करणं, तर ते खरं आहे का? हा अतिशय मोठा गैरसमज आहे की योगा म्हणजे फक्त आसनं. योग म्हणजे फक्त आसनं असं नाही आहे. जसं मी आधी म्हणाले की इट्स अ कॉम्प्रिहेन्सिव्ह सायन्स. कॉम्प्रिहेन्सिव्ह सायन्स म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये पतंजली ऋषींनी जे आपल्याला अष्टांग योगाचं प्रथा घालून दिलेली आहे, त्याच्याप्रमाणे यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी आणि त्याच्यातलं एक आसन हे एक अंग आहे. तर ह्या अष्टांगापैकी आसन हे एक अंग असल्यामुळे असं म्हणू शकत नाही आपण की योग म्हणजे केवळ आसनं. योग इज अ होलिस्टिक अप्रोच. सर्वांगीण परिपूर्ण विकास म्हणजे योग. म्हणजे आसन हे फक्त तुम्हाला फिजिकल हेल्थसाठी उपयोगी झालं, आणि ह्याचे फायदे काय काय आहेत योगाचे? योगाचे फायदे आपण आधी सांगितल्याप्रमाणे तुमचे ओव्हरऑल फिटनेस, कम्प्लीट वेलनेस यू कॅन अचीव इन युअर लाईफ आणि एक हॅपीनेस, यू काइंड ऑफ बिकम हॅपी इन युअर लाईफ. कारण तुमचं प्रत्येक बाबतीत तुम्ही सजग होता, अवेअर होता अँड यू लीड अ व्हेरी हेल्दी लाईफस्टाईल. तर योगाचं हे सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. पूर्वीच्या काळी योगा सुरुवात केली होती ती परमार्थिक दृष्टिकोनातून, की परमात्मा स्वरूप जाणून घेण्यासाठी योगाची सुरुवात झाली होती. पण आता त्याचे रेफरन्सेस ऑब्व्हियसली बदललेत. आता आपण मोर अँड मोर फिजिकल आणि मेंटल फिटनेस करता योगाचा आपण काळानुसार त्या अनुषंगाने त्याचे रेफरन्सेस बदललेले आहेत. अगदी खरं आहे. आता बऱ्याचदा हा पण गैरसमज असतो की मला योगा करायचा आहे पण माझं शरीर लवचिक नाही आहे, तर ते गरजेचं असतं का की लवचिक शरीर असेल तरच योगा करू शकतो? नाही, लवचिक शरीर हे योगाचं प्रिरिक्विजिट अजिबातच नाही आहे. हा पण एक मोठा गैरसमज आहे. एनी वन अँड कॅन एव्हरी वन कॅन डू योगा. ह्याला कुठल्याही प्रकारचं आपण मर्यादा घालून घेऊ शकत नाही की ह्या एज ग्रुपनीच करावा किंवा ह्या जेंडरनीच करावा किंवा ह्या कास्टनी, रिलिजननी करावा. योगा इज फॉर एव्हरी वन. आणि लवचिक शरीर असणं हा डेफिनेटली इज गोइंग टू हेल्प द इंडिव्हिज्युअल. कारण तुम्ही मग आसनं प्रॅक्टिसेस किंवा प्राणायाम ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमची प्रगती लवकर करून घेऊ शकता. पण याचा अर्थ असा नाही की बाकीच्या लोकांनी डिस्करेज व्हायला हवं आहे. तुम्ही सुद्धा हे करू शकता, फक्त अंडर गायडन्स करावं, सो दॅट तुम्हाला तुमचे लिमिटेशन समजून काही ठराविक आसनं करताना यू कॅन टेक गायडन्स फ्रॉम युअर इन्स्ट्रक्टर. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की अंडर गायडन्स योगा केला पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा आपण बघतो आता की व्हिडिओ बघून किंवा जनरल माहिती घेऊन केला जातो. तर सगळ्यांनीच हे लक्षात ठेवा की अंडर गायडन्स नेहमी योगा करा. आता या क्षेत्रामध्ये आपण ओव्हरऑल बघितलं आणि आज आपण महिला सक्षमीकरणाबद्दल बोलतोय, तर महिला जास्त या क्षेत्रामध्ये दिसतात, पुरुष खूप दिसत नाही. तर असं काही आहे का की महिलांनीच करायला हवं? नाही, महिलांनीच करायला हवा हा पण एक अतिशय मोठा गैरसमज आहे. असं नाही आहे की पुरुष जास्त नाही आहेत, पण कमी आहेत. येस, दॅट इज ट्रू. आणि योग साधना ही दोघांसाठी आहे. प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये एक मस्क्युलाईन क्वालिटी असते आणि एक फेमिनाईन क्वालिटी असते. तर या दोघांवरही योग साधना काम करतं. जर पुरुषांना त्यांची फेमिनाईन बाजू समजून घेऊन त्याच्यावर काम करायचं असेल तर योगा इतकं दुसरा पर्याय नाही आहे. किंवा स्त्रियांनाही त्यांची मस्क्युलाईन साईड जाणून घेऊन त्यांचा जर प्रगती करायची असेल तर त्यांनी योगसाधना जरूर करावी, दोघांनीही करावी. आणि महिला सक्षमीकरण हे वर्ष योगा थ्रू महिला सक्षमीकरण असं यावर्षीची थीम असल्यामुळे योग दिवसाची जास्तीत जास्त महिला आणि पुरुषांनी योगाकडे वळावं, या निमित्तानं माझी ही विनंती आहे सगळ्यांना. अरे वा. आता महिलांच्या बाबतीत 2 प्रश्न मला असे विचार की त्यांना काही रिस्ट्रिक्शन असतं का की जसं पिरियडच्या काळात करू नये किंवा प्रेग्नंट लेडींनी करू नये, तर असं काही असतं का? रिस्ट्रिक्शन्स म्हणण्यापेक्षा काही ठराविक आसनं तुम्ही करू शकता किंवा काही ठराविक आसनं तुम्ही अवॉइड करू शकता. कारण पिरियड्समध्ये जनरली फिजिकली यू शुड नॉट टॅक्स युअर सेल्फ मोर. तुम्ही तेव्हा तुमचं मेंटल वेलबिईंगकडे लक्ष दिलं पाहिजे. तर मेंटल वेलबिईंगसाठी काही प्राणायाम प्रॅक्टिसेस किंवा ध्यानधारणा ह्याचा अतिशय छान उपयोग होताना दिसतो आपल्याला. महिलांच्या आयुष्यात साधारण 4 स्टेजेस असतात: प्युबर्टी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती आणि म्हातारपण म्हणजे वार्धक्य. ह्या सगळ्या 4ही अवस्थांमध्ये योग आपल्याला महिलांना सक्षमपणे विकास करण्यासाठी मदत करतं. प्युबर्टीमध्ये तुमचे हॉर्मोनल फ्लक्च्युएशन्स होत असतात किंवा रजोनिवृत्तीच्या काळातही हॉर्मोनल फ्लक्च्युएशन्स होत असतात. तर त्याच्यावरती योग साधना अतिशय उत्तमरित्या काम करते.
काही ठराविक आसनं तुम्ही केली तर त्याचाही उपयोग होतो. इनफॅक्ट गर्भधारणेमध्ये सांगितलं जातं हल्ली की योगासनाचा सराव तुम्ही करावा रेग्युलरली. मग ते कुठल्या काळात कुठली आसनं करावी हे एक्सपर्टच्या अंडर तुम्ही गायडन्समध्ये करू शकता. अच्छा. आता एक मोठा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो की माझं वजन वाढलेलं आहे आणि मी योगा केला तर माझं वजन कमी होईल का? ह्याच्यावर तुम्ही काय सांगू शकाल? हां, जसं आपण आत्ता आधीही म्हणालो की योगा इज अ कॉम्प्रिहेन्सिव्ह सायन्स. तर फक्त वजन कमी करण्यासाठी योगा करायचा असेल तर दॅट कॅन बी अ रॉंग ॲटिट्यूड टू लुक ॲट योगा. कारण योगा तुमच्या मन, बुद्धी आणि शरीर ह्या तिघांवरही सायमल्टेनियसली काम करत असतं. तर यू कॅन कन्सिडर वेट लॉस ॲज अ बाय प्रॉडक्ट ऑफ गेटिंग गुड हेल्थ. गुड हेल्थ इज इम्पॉर्टंट. गुड हेल्थ इज इम्पॉर्टंट आणि ती जेव्हा तुम्हाला मिळते तेव्हा ती सस्टेनेबल राहते. तुम्ही जिमिंग करून वेट लॉस करता तेव्हा मे बी वन्स यू स्टॉप युझिंग जिम तुमचा वेट गेन व्हायला सुरुवात होते बिकॉज यू हॅव नॉट वर्कड ऑन अदर आस्पेक्ट्स ऑफ युअर लाईफ, ज्याच्यामध्ये तुमचं डाएट आहे, तुमचं मेंटल वेलबिईंग आहे. पण योग साधना जेव्हा तुम्ही अंगीकारता, डेली लाईफमध्ये तुम्ही त्याचं जेव्हा स्वीकार करता तेव्हा तुम्ही ऑटोमॅटिकली यू बिकम मोर फिजिकली, मेंटली आणि आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा तुम्ही मोर फिट व्हायला सुरुवात होते. तर हे अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि होलिस्टिक अप्रोच आहे. तर हा तुम्ही केला तर ऑटोमॅटिकली तुमचा वेट लॉस होणार आहे. खरंच छान सांगत आहात तुम्ही. आणि बऱ्याचदा सध्या आपण बघितलं तर PCOD सारखे प्रॉब्लेम्स आहेत लेडीजमध्ये किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डर्स भरपूर आहेत सध्या. डायबेटीस आहे, ओबेसिटी त्यातला एक प्रकार आला, हार्टचे इश्यू आहेत, लिव्हरचे प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळे आहेत. तर लोकांना असं आहे की ह्या सगळ्या समस्यांना मला योगामध्ये उत्तर मिळू शकतं का? ऑफकोर्स मिळू शकतं. योगा इज अ प्रिव्हेंटिव्ह सायन्स. म्हणजे तुम्ही योगा काय अशी जादूची कांडी नाही आहे की एखादा डिझीज झाला तो बरा झाला असं होणार नाही. कारण इट वर्क्स ऑन ऑल द आस्पेक्ट्स ऑफ युअर लाईफ. तर योगा साधना सुरू केल्यानंतर एक तर तुम्ही डिझिजेसपासून लांबच राहता. हे जे लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर्स जे आहेत एस्पेशली त्यांच्यावर तर खूप चांगला काम करतं योग साधना. एस्पेशली PCOS, PCOD महिलांशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स. आता रजोनिवृत्तीमधल्या महिलांसाठी पण योग साधना अतिशय उत्तमरित्या काम करते. तर इट ॲक्च्युली वर्क्स वंडर्स. पण तुम्ही ते अंडर गायडन्स केलं पाहिजे. तुम्ही असं कुठला तरी व्हिडिओ पाहून किंवा कोणतरी सजेस्ट केलं आहे म्हणून केलं तर मे बी इट कॅन क्रिएट प्रॉब्लेम्स इन युअर फिजिकल किंवा मेंटल हे. म्हणजे मला असं वाटतं की आयुर्वेदा काय किंवा योगा काय हे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच तुम्ही करा. कुठलेही वेगवेगळे व्हिडिओज किंवा गुगलवर बघून करू नका. कारण प्रत्येक गोष्ट ज्याला एक पॉझिटिव्ह इफेक्ट जसा असतो तसे साईड इफेक्ट पण असतात. आणि इट्स अ सायन्स. त्याच्यामुळे ते सायंटिफिकली तुम्ही लर्न करणं महत्त्वाचं आहे. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. ह्याच्याबरोबर एक सध्या एक्सरसाइजचा विचार केला तर स्ट्रेंथ ट्रेनिंगवर लोकांचा भर खूप असतो. तर योगामध्ये असं काही आहे का स्ट्रेंथ ट्रेनिंग प्रकार? हा अतिशय कॉमनली पडणारा प्रश्न आहे लोकांना की डज योगा इफेक्ट ऑन युअर स्ट्रेंथ. ॲक्च्युली योग साधनामधला जो आसन प्रॅक्टिसेस आहेत त्या तुमची एन्ड्युरन्स, तुमची स्ट्रेंथ वाढवण्यासाठीच मदत करतात. पण तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तुम्हाला मसल बिल्ड करायचं आहे, बल्की दिसायचं आहे, तुम्हाला काय म्हणतात त्याला हल्ली जे बॉडी बिल्डिंग करतात त्याच्यासारखं करायचं असेल तर ऑब्व्हियसली यू विल नीड मशीन्स टू बी बल्की. पण नॉर्मली तुम्हाला फिट राहण्यासाठी, तुमचं एन्ड्युरन्स वाढवण्यासाठी, डेली लाईफला तुम्हाला फेस करण्यासाठी जो काही फिटनेस आवश्यक आहे किंवा स्ट्रेंथ आवश्यक आहे तो तुम्हाला योग साधनेमधून मिळतो. काही ठराविक आसनं जर तुम्ही होल्ड केली योगा आसनांमधली तर तुम्हाला त्याचा इफेक्ट नक्कीच मसल इम्प्रूव्हमेंटवर दिसतो. अच्छा. आता हे सगळं ऐकल्यानंतर कुणाला जर योगा चालू करायचा असेल तर मग आत्ता चालू करू शकतो का की त्याला काही नाही, तो ठराविक एजलाच करायला लागतो असं काही आहे? ॲक्च्युली आजच्या इतका दुसरा चांगला मुहूर्त असू शकत नाही योगा सुरू करण्यासाठी. फक्त जसं मी म्हणाले तसं अंडर गायडन्स करावा आणि त्याला कुठलाही निर्बंध नाही आहे की या पर्टिक्युलर एजने. अगदी लहान मुलांना गरज नसते कारण दे आर नॉट येट, दे डोंट नीड इट किंवा दे आर नॉट रेडी फॉर इट. कारण योग साधना जसं आपण म्हणालो की इट्स नॉट ओनली आसनास, त्याच्यामध्ये बाकीच्याही गोष्टी अंगीभूत होतात. हो. तर मग त्यामुळे मे बी 10-12 वर्षानंतरच्या कुठल्याही व्यक्तीनं योग साधना सुरू करावी. जर तुम्हाला काही डिझिजेस असतील, काही ऑलरेडी काही
यू हॅव सम इश्यूज यू आर फेसिंग हेल्थ इश्यूज, तर मग तुम्ही प्रॉपर गायडन्स घेऊन तुमच्या डॉक्टर आणि योग तज्ज्ञांच्या संलग्न रेकमेंडेशननुसार तुम्ही तुमचं योग साधना करू शकता. म्हणजे आता तुमच्याकडून ही सगळी माहिती ऐकून मला आयुर्वेद आणि योगाचं कनेक्शन खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल असं वाटते. कारण आयुर्वेद जे बोलतं ते तुमच्या आहार विहार मानसिक स्वास्थ्य आणि निद्रा ह्याच्यावरच मेन सांगत असतं आणि तेच योगामध्येही आहे. ॲक्च्युली मी ह्याच्यावर असं म्हणेन की योगशास्त्र हे आयुर्वेदाच्या फिजिकल म्हणजे आयुर्वेदाचं फिजिकल आणि मेंटल ॲस्पेक्ट वरती योगशास्त्राचा त्याचा फायदा होतो योगाला, आणि आयुर्वेदाला योगाच्या स्पिरिच्युअल ॲस्पेक्टचा फायदा होतो. तर अशा प्रकारे दोघंही एकमेकाशी रिलेटेड आहेत आणि इट्स अ व्हेरी कॉम्प्रिहेन्सिव्ह पॅकेज जर तुम्ही बघायला गेलं तर. म्हणजे ही खरोखर भारतीय परंपरा आहे असं म्हणायला हरकत नाही. वी शुड ऑल बी प्राऊड ऑफ इट. ॲक्च्युली आयुर्वेद आणि योगशास्त्राचा आपण सगळ्यांनी अवलंब आपल्या डेली लाईफमध्ये केलाच पाहिजे. योगा मला चालू करायचं असेल तर माझी जीवनशैली बदलणं गरजेचं असतं का? लाईफस्टाईल चेंज करणं, जीवनशैली बदलणं हे सर्वस्वी तुमच्या हातात असतं, पण योग साधना केल्यामुळे तुमची लाईफस्टाईल बदलू शकते. काही गोष्टी जसं की आय हॅव ऑब्झर्व की तुमचे फूड क्रेविंग्स गेट रिड्यूस. ही जे अननेसेसरी क्रेविंग्स आपल्याला होत असतात, कारण जनरली आपलं इमोशनल ईटिंग पॅटर्न तयार होतो, तर तो योग साधनेमुळे कमी व्हायला मदत होते. जीवनशैली आपल्याला जो बदलायची, जीवनशैली बदलणं तुमच्या हातात आहे. जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही सातत्य राखलं योगामध्ये, तुम्ही रेग्युलरली योग साधना केली तर डेफिनेटली इट इज गोइंग टू हेल्प. तर अशी लाईफस्टाईल चेंजेस तुम्हाला करावे लागतात की तुम्ही रोज सकाळी उठून किंवा ठराविक वेळ तुम्हाला योगासाठी राखून ठेवावा लागतो, किंवा काही आसनं करणे काही न करणे ह्याच्यामध्येही तुम्हाला डिफरन्शिएट करावं लागतं. पण योगा इटसेल्फ हेल्प्स यू टू चेंज युअर लाईफस्टाईल इन अ गुड वे टू लीड अ प्रॉपर लाईफस्टाईल अँड प्रॉपर. म्हणजे योगा हा आपल्या जीवनशैलीचा भागच होऊन जातो. फक्त सुरुवातीला तुम्हाला ते प्रयत्न केले पाहिजेत. आणि योगाबद्दल एक आहे, कधी करावा, त्याच्याबद्दल कधी करू नये, कोणी करावा कोणी करू नये, असे काही स्पेसिफिक हे आहेत? हो, योग साधना हे शेवटी एक शास्त्र आहे आणि इट इज रिलेटेड टू युअर बॉडी अँड माइंड. त्यामुळे जनरली खूप खाल्लेलं असताना योग साधना करू नये. 4-5 तासांचा गॅप तुमच्या खाण्यामध्ये आणि योग साधनेमध्ये असावा ऑन ॲन ॲव्हरेज. आणि खूप उष्ण वातावरणात किंवा खूप थंड वातावरणात योग साधना करू नये, किंवा तुम्ही खूप थकलेले असाल, खूप टायर्ड असाल, त्या काळातही योग साधना करू नये. आणि ऑब्व्हियसली वेन यू आर हॅव्हिंग सम डिझिजेस, इलनेस आहे, ताप आहे, सर्दी खोकला आहे, यू शुड अवॉइड डुईंग इट, कारण ते तुम्हाला अजून तुमच्या बॉडीला टॅक्स करू शकतं. सो यू शुड अवॉइड इट. म्हणजे थोडक्यात आपण जसं पहिल्यापासून सांगतोय की तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करा, ते सगळ्यात योग्य आहे आणि हे तुमच्या जीवनशैलीचं एक पार्टच होऊन जातं. आणि तुम्ही जसं म्हणता की खरोखर हा चांगला दिवस आहे आजचा की आपण सुरुवात करायला हरकत नाही. खूप छान, अगदी सोप्या आणि साध्या शब्दात तुम्ही खूप अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. त्यामुळे लोकांचे गैरसमज दूर झाले असतीलच, नक्कीच माझे पण बरेचसे गैरसमज दूर झाले. आणि मी सगळ्यांना सांगू इच्छिते की श्रियाताई पुण्यात योगाचे क्लासेस घेतात. त्यांचा नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत, तर तुम्ही त्यासाठी त्यांना डायरेक्ट संपर्क करू शकता. आणि आजचा योग दिवस हा खूप शुभमुहूर्त आहे, तर नक्की सुरुवात करा. आता मी शेवटच्या प्रश्नाकडे येते. सध्याचं जीवन बघता धकाधकीचं जीवन आहे, आपली लाईफस्टाईल खूप चेंज झालेली आहे, तर परिपूर्ण आरोग्यासाठी योगाबरोबरच आपण अजून काय काय करावं असं तुम्हाला वाटतं? आधी आपण जसं म्हणालो तसं योगशास्त्र इन्क्लूड्स ऑल दीज 8 स्टेजेस, ही यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. तर ह्या सगळ्या अंगांचा वापर करून तर आपण योग तुमची स्वतःची प्रगती करून घेऊ शकतोच, आणि ह्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्सना किंवा डिझिजेसना आपण टोलवू शकतो. पण याच्या बरोबरीने आपण अनेक प्रॉब्लेम्स फेस करतो रिलेटेड टू प्रदूषण किंवा पोल्युटन्स किंवा केमिकलचा जो ओव्हरलोड आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो, दॅट क्रिएट्स अ टॉक्झिक लोड ऑन युअर बॉडी.
तर ह्याच्यामध्ये आयुर्वेद आणि योगशास्त्राचा जर आपण संगम केला आणि त्याच्यात दोघांच्याही ह्यानी एकसंघपणाने जर तुम्ही त्याच्यावरती काम करायचा प्रयत्न केला तर डेफिनेटली इट इज गोइंग टू वर्क. जसं की नित्यदीपचे प्रॉडक्ट्स आहेत, केमिकल फ्री प्रॉडक्ट्स आहेत, ते तुम्ही जर वापरले तर डेफिनेटली तो केमिकल लोड कमी होण्यासाठी मदत होऊ शकते. आणि योग साधनेमध्ये तर सांगितलेलेच आहेत, खूप शुद्धिक्रिया दिलेल्या आहेत, आसन प्रॅक्टिस आहे ज्याच्यामुळे तुमचं डेली डिटॉक्सिफिकेशन होणार आहे. तर ह्या सगळ्याचा सर्वांगीण वापर करून तुम्ही योगसाधना आणि आयुर्वेद ह्या दोघांच्या मदतीने उत्तम आरोग्य तुम्ही मिळवू शकता. आहाराचा पण खूप महत्त्वाचा संबंध आहे. आहार तर आहेच आहे. आहार जे तुम्ही खाता तसं तुम्ही दिसता असं म्हणतात की इट रिफ्लेक्ट्स ऑन युअर बॉडी व्हॉट यू ईट. सो योगशास्त्र नेहमीच उत्तम आहार, सात्विक आहार, मिताहार ह्याच्यावरती स्ट्रेस करतं. तर आणि ॲज यू स्टार्ट प्रॅक्टिसिंग योगा, जसं मी म्हणाले तसं तुमचे क्रेविंग्स बंद व्हायला सुरुवात होते आणि यू ऑटोमॅटिकली अट्यून युअर सेल्फ टू ईट प्रॉपरली. तर हा एक त्याचा अतिशय महत्त्वाचा फायदा आहे योगाभ्यासाचा. थोडक्यात काय, जे आयुर्वेद आहे किंवा योगा आहे, जे आम्ही मगाचपासून सांगतो आहे की आपला आहार विहार, योगा म्हणजे योगा हा तुमचं शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्पिरिच्युअल शास्त्रावर पण मदत करतं. आणि शांत निद्रा, हे जर तुम्ही सगळं व्यवस्थितरित्या केलं तर आपण उत्तम स्वास्थ्य मिळवू शकतो, अचीव करू शकतो. खूप खूप धन्यवाद की तुम्ही वेळ काढून इथे आवर्जून आलात. आणि मला असं वाटते की या चर्चासत्राचा शेवट आपण सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थनेनं करूया. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति.